त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। आज प्रत्येकाला राम मंदिराचं श्रेय घ्यावं असं वाटतंय। ज्यांचं काहीच योगदान नाही ते आज राम मंदिराबद्दल बोलतायत। शरद पवारांनाही आता राम आठवला असं म्हणत निलेश राणेंनी टीका केली आहे। भाजप नेते निलेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। सोबत बोलण्यासाठी निलेशजी राणे आहेत। सर, तुम्ही मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेतलेला होता, काय नेमका विषय होता, काय चर्चा झाली? नाही, आमचा दोन्ही राज्यामध्ये वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात दररोज होते। तर मागच्या महिन्या दीड महिन्यापासून काही मिसकम्युनिकेशन किंवा मिसकोऑर्डिनेशनमुळे दोन्ही असोसिएशनमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये हे बंद होतं। हा सगळा रोजचा जो काही रहदारीचा विषय होता बंद होता। व्यापार किंवा बिझनेस तुम्ही म्हणा, तोडगा काढायचा आम्ही प्रयत्न केला, तो बऱ्यापैकी तोडगा निघाला आणि पूर्वपदावर हे सगळं परत सुरू होईल असा तोडगा सध्या दिसतोय। आता प्रत्येकाला राम मंदिराचं श्रेय घ्यावं असं वाटतंय। ज्यांचा नखाचाही ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, आज ते लोकच राम मंदिरची आता वार्ता करायला लागलेत। मुख्यतः मला आश्चर्य वाटलं, शरद पवार सांगतायत की राम मंदिर होतंय ते बरं वाटलं। आता मला आतमधून हसायला आलं की पवार साहेबांसारख्या माणसाला आता राम आठवला। सगळ्यांना आता ती पोळी भाजून घ्यायची आहे। अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे, आता प्रत्येकाला ढोंग करायला त्यांची ती सवय आहे, त्यांची ती काम करायची पद्धत आहे। पण मोठ्या दिमाख्यामध्ये हा सोहळा होणार। कोणाला वाईट वाटलं, कोणाला बरं वाटलं, हा तो सोहळा नाही। थोड्या वेळाने अजय सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, गोवा।